वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल, एसी रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण. एकदा भेट द्या. आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त सेवा मिळेल. ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस. येवल्यात वारकऱ्यांचा संताप. आषाढी एकादशीला विठ्ठल भक्तांना गटारीच्या पाण्यातून करावी लागते वारी. पालिका प्रशासनाचे साफ दुर्लक्ष. नमस्कार, बुलेटिन 13 डिजिटल न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. आज आषाढी एकादशी निमित्त संपूर्ण महाराष्ट्रासह येवला शहरातही भक्तिमय वातावरण पाहायला मिळत आहे. विठ्ठलाच्या चरणी लीन होण्यासाठी येवला शहरातून मोठ्या प्रमाणात दिंड्या आणि वारकरी कोटंगाव येथे विठ्ठलाच्या कोटंगाव येथे दिशेने प्रस्थान करताना दिसत आहे. मात्र याचा पवित्र सोहळ्याच्या येवला पालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे गालबोट लागल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. येवला शहरातील फतेबुरुज नाका परिसरात मुख्य रस्त्यावर गटारीचे सर्व घाण पाणी साचले आहे. संपूर्ण रस्ता जलमय झाला असून वारकऱ्यांना याच दुर्गंधीयुक्त आणि घाण पाण्यातून पायी प्रवास करावा लागत आहे. पवित्र वारकरीमध्ये वारकरी पाय अनवाणी ठेवत चालत असताना अशा वेळी त्यांना या गटारीच्या पाण्यातून जावे लागत असल्याने भाविकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे याच फतेबुरुज नाका परिसरात स्थानिक नागरिकांकडून आणि सेवाभावी संस्थांकडून वारकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात उपवासाच्या फराळाचे वाटप केले जात आहे. मात्र प्रशासनाच्या नाकर्तेपणाने ही सेवा देणाऱ्या आणि फराळ घेणाऱ्या वारकऱ्यांना चक्क गटारीच्या पाण्यामध्ये उभे राहावे लागत आहे. एकीकडे वारकऱ्यांची सेवा सुरू असताना दुसरीकडे मात्र दुर्गंधी आणि घाण पाण्याचा सामना करावा लागत असल्याचा लाजिरवाणा प्रकार येथे पाहायला मिळत आहे. या परिसरातील मुख्य गटार मोठ्या प्रमाणात तुंबल्याने हे पाणी सतत रस्त्यावर येत आहे. आषाढी एकादशीचा एवढा मोठा सण असूनही पालिका प्रशासनाकडे याकडे संपूर्ण दुर्लक्ष केलेले दिसत आहे. वारंवार मागणी करूनही पालिका प्रशासनाने ही गटार साफ न केल्याने स्थानिक नागरिक आणि वारकरी प्रचंड संताप व्यक्त करीत आहे. येवला प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करीत आहे. बुलेटिनसाठी डिजिटल न्यूजसाठी विलास कांबळे, येवला. एकादशी निमित्त आम्ही जे काही प्रसाद भाविकांना वाटतो त्याचे या वर्षी हे गटरीचं पाणी एकदम गलिच्छ याच्यातून भाविक येऊ राहिले आणि प्रसाद घ्यायला येऊ राहिले. ते प्रसाद सांडून होऊ राहिले, लहान लेकरं पळू राहिले. त्या नगरपालिकेने याची दक्षता घ्यायला पाहिजे. कधी दरवर्षी असा प्रश्न हा निर्माण राहतो, त्याचं कधी सोल्युशन निघणार बा असं. आज फतेबुरुज नाका इथे हॉटेलजवळ आषाढी एकादशी निमित्त प्रसाद वाटप ठेवल्यामुळे आम्हाला इथं गटरीचा सामना करावा लागतोय. आणि नगरपालिकेच्या उघड्या कारभारामुळं, सांडपाण्यामुळं वारकऱ्यांना आम्ही गटरीच्या पाण्यातून प्रसाद वाटून राहिलो. हे नगरपालिकेच्या उघड्या कारभारामुळं आज वारकऱ्यांना स्वागत गटरीच्या पाण्यामुळे करावं लागत आहे. येवला फतेबुरुज नाका इथे गंगाधरच्या रोड